हरिओम. प्रवचन क्रमांक 43. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 219 ते 223. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 35. चांगल्या चालीरीती असलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा स्वतःचा धर्म कमी गुणवान असला तरीही आपल्यासाठी तोच श्रेष्ठ असतो. स्वतःच्या धर्मपालनात मरण आले तरी ते हितकारक समजावे, कारण त्याहीपेक्षा दुसऱ्याचा धर्म जास्त भयावह असतो. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 219. अगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला दैखे. ओवी क्रमांक 220. येरू आचरू जो परावा, तो देखता कीर बारवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. जरी स्वधर्माचे आचरण करणे जिकिरीचे वाटले तरीही आपला स्वधर्मच आचरणात आणावा. इतरांचा धर्म आचरण करायला जरी चांगला वाटला तरीही स्वतःच्याच स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचे आचरण करावे. याचे अगदी साधे आणि सोपे कारण असे आहे की जे कर्म आपल्याला नैसर्गिकपणे नियती उपलब्ध करून देते तेच आपल्या स्वधर्माने आपल्याला प्राप्त झालेले स्वकर्म असते. असे कर्म मोठ्या आनंदाने स्वीकारून भगवंत श्रींवर पूर्ण श्रद्धा ठेवून करावे. तेच आपले संचित नष्ट करते. दुसऱ्याचे कर्म जरी आपल्याला छान वाटले तरीही ते कर्म त्या दुसऱ्याचे संचित संपवण्यासाठी त्याला योग्य असते. तेच कर्म जर आपण केले तर त्यामुळे आपले नवीन संचित तयार होते, कारण ते आपल्यासाठी नसते. जर ते आपल्यासाठी असते तर नियतीने ते आपल्यालाही उपलब्ध करून दिले असते. नियतीच्या विरुद्ध आचरण करू नये. ओवी क्रमांक 221. सांगई क्षुद्र घरी आघवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. भ्रष्ट, दुष्ट, खल प्रवृत्तीच्या माणसाच्या घरी जरी मिष्टान्न असले आणि एखादा जरी भुकेने कितीही व्याकुळ झालेला असला तरीही त्याने ते अन्न सेवन करू नये. भ्रष्ट, दुष्ट, खल प्रवृत्तीच्या लोकांचा संपर्क, सहवास, उपकार कधीही घेऊ नयेत. त्यामुळे आपण भ्रष्ट, दुष्ट, खल प्रवृत्तीच्या लोकांचे मिंधे होतो. हे लोक आपला कधी गैरफायदा करून घेतील याचा काही नियम नाही, कारण इतरांना वापरून आपले साध्य साधणे ही त्यांची वृत्तीच असते आणि हे त्यांचे साध्य अयोगिक अनात्म असते. आपण विनाकारण त्यात गोत्यात येतो. एक वेळ आपल्याला तोशीष सहन करावी लागली तरी चालेल, अडचण सोसावी, हाल सहन करावेत, परंतु भ्रष्ट, दुष्ट, खल प्रवृत्तीच्या लोकांच्या वाऱ्यालाही उभे राहू नये. हे लोक हलक्या प्रवृत्तीचे असतात. त्यांना दुसऱ्याचा विचार नसतो. त्यांना फक्त स्वतःचाच विचार असतो. कर्मधर्म संयोगाने एका बगळ्याची आणि कावळ्याची मैत्री झाली. उन्हाळ्याचे दिवस होते. भर दुपारी कावळा बगळ्याला म्हणाला, येथून जवळच एक मोठा डेरेदार वृक्ष आहे. चल, आपण त्याच्या सावलीत छान आराम करू. बगळा कावळ्याबरोबर त्या वृक्षाच्या एका फांदीवर बसला. बगळ्याने पाहिले की त्या वृक्षाच्या सावलीत राजा आणि त्याचे सैनिकही विश्रांती घेत आहेत, परंतु राजाच्या चेहऱ्यावर पानांच्या फटीमधून उन्हाची तिरीप येत आहे. बगळ्याने त्या पानांच्या पुढे त्याचे पंख पसरले आणि राजाच्या मुखावर सावली धरली आणि मग सुखाने तो डोळे मिटून बसला. थोड्या वेळातच कावळ्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून जे करू नये ते केले आणि खाली राजाचे भरजरी कपडे खराब झाले. ते पाहून कावळा तत्काळ उडून गेला. राजाच्या शिपायाने पाहिले, राजाचे कपडे खराब झाले आहेत. त्याने वर पाहिले तर त्याला तेथे एक बगळा बसलेला दिसला. शिपायाने त्वरित बाण मारून बगळ्याला ठार मारले. ओवी क्रमांक 222. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे,
अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. अयोग्य गोष्ट कशी करावी? जे मिळवणे अयोग्य आहे त्याची इच्छा का धरावी? किंवा अशाची जरी इच्छा झाली आणि अशी गोष्ट जरी उपलब्ध झाली तरीही ती उपभोगणे योग्य नाही. पंचज्ञानेंद्रियांना आजूबाजूच्या सर्वच गोष्टींचे ज्ञान होत असते. त्यात चांगल्या वाईट, भल्या बुऱ्या, योग्य अयोग्य अशा सर्वच गोष्टी असतात. त्या पाहून जरी आपल्याला वाईट, बुऱ्या, अयोग्य गोष्टीची इच्छा झाली तरीही ती मिळवण्याचा प्रयत्न कधीही करू नये. त्या उपलब्ध असल्या तरीही त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करावे. इंद्रिये सर्वच संवेदना गोळा करत असतात. त्यात काय करावे आणि काय करू नये याचा विवेक, संयम, तारतम्य आपण ठेवायचे असते. ओवी क्रमांक 223. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी. दुसऱ्यांचे मोठे मोठे महाल पाहून आपण आपली गवताची झोपडी मोडावी की काय? इतरांचे धन, संपत्ती, वैभव हे त्यांचे संचित असते. यासमोर जरी आपली गरिबी असली तरीही तीच आपल्यासाठी हितावह असते. कोणाकडे पाहून आपण जगू नये. आपल्या पायाखाली जो रस्ता असतो तोच चालून आपण भगवंत श्री प्राप्त करू शकतो. इतरांशी कधीही तुलना करून आपण आपल्या जगण्याकडे पाहू नये. आपले जगणे हे आपले जगणे असते. तेच आपले धन, संपत्ती, वैभव असते. श्रीमंती किंवा गरिबी अशा दोन्हीही ठिकाणी सारखेच सुख आणि दुःख असते. त्या वैभवाच्या भपकाऱ्यापुढे ते दिसत नाही आणि त्या गरिबीमुळे ते स्वच्छ दिसते. इतकाच दोन्ही ठिकाणी फरक असतो. राजाच्या डोक्यावर नेहमी धार खाली असलेली टांगती तलवार असते. ती केव्हा डोक्यात पडेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे गाद्या, उशा यावर अशांत अवस्थेत राजा झोपण्याचा प्रयत्न करतो आणि गरीब धरती आणि आकाश या अंथरूण पांघरुणात तळमळत झोपण्याचा प्रयत्न करत असतो. यास्तव आपले जे आहे ते आहे, तेच आपल्याला आनंद देत असते. फक्त तो आनंद जाणवून घेणे हे आपले काम आहे. तेच आपल्याला मुक्ती प्राप्त करून देते. हरिओम.